काल 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एसआयआरची भूमिका म्हणजे सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्ह्यू म्हणजे सखोल मतदार यादी पुनरीक्षणची भूमिका अत्यंत निर्णायक आणि गेम चेंजर ठरल्याची चर्चा सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या एका प्रक्रियेने केवळ मतदार यादीच बदलली नाही तर अनेक राज्यातील राजकीय समीकरणंही उलटपालट झाली। पश्चिम बंगालमध्ये या मोहिमेद्वारे तब्बल 21 लाखांपेक्षा जास्त नावे मतदार यादीतून वगळण्यात आली। तामिळनाडूतूनही सुमारे 97 लाख नावं कमी झाली। यामुळे बनावट मतदान करणाऱ्या यंत्रणांचं कंबरडं मोडलं। अमित शाह यांनी एसआयआरचा उल्लेख करताना बनावट मतदार राहिला नाही तरच लोकशाहीचा विजय होईल असं विधान केलं होतं। हे विशेष शिवाजी काळे दिलून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, पश्चिम बंगालच्या या निवडणुकीच्या काळामध्ये एसआयआर बद्दल प्रचंड चर्चा झाली। भाजप सत्ताधारी त्याच्या बाजूने होते, विरोधकांनी तर इलेक्शन कमिशन आणि भाजपची युती आहे इथपर्यंत दावे केले होते। मात्र या सगळ्याच्या पलीकडे जाऊन खरोखरच एसआयआर सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्ह्यू सखोल मतदार यादी पुनरीक्षण याचा काय नेमका प्रभाव ठरला, कशा प्रकारे ते महत्त्वाचं ठरलं? एकूण 91 लाख मतं जे आहेत ते पश्चिम बंगालमधून वगळण्यात आले होते। साधारण एकूण मतदाराच्या 12% मतं वगळण्यात आले होते। त्याच्यापैकी 63% हिंदू होते, 32% मुस्लिम होते। आता याचा परिणाम असा झाला की या सगळ्या संदर्भात ज्यांची नावं वगळण्यात आली आहेत त्याच्यासाठी एक लवाद नेमण्यात आला होता आणि त्या लवादाकडे 34 लाख लोकांनी अर्ज दाखल केले होते त्यांचं मतदान पूर्ण होण्यासाठी। आता जर हे फेक होते तर त्यांनी पुन्हा एकदा अशा पद्धतीने लवादाकडे अर्ज केला नसता, कारण ते ट्रॅपमध्ये सापडले असते। परराष्ट्रातून आलेले जर ते व्यक्ती असते जसं दावे केले जातात तर त्या यंत्रणांच्या हवाली सापडले असते, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली असती। या 34 लाख लोकांपैकी फक्त 2000 लोकांना मताचा हक्क बजावण्यात आलेला आहे। आता यामध्ये मतुआ जे आहेत, जे भाजपच्या बाजूने मतदान करणारे होते तेही देखील होते। त्याचबरोबर मुस्लिम जे आहेत, जे बांगलादेशच्या बॉर्डरवरती परगणा 24 जो जिल्हा आहे त्या भागातील देखील होते आणि त्याचा फटका जो आहे काही प्रमाणात भाजपला देखील बसलेला आहे, काही प्रमाणात ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला बसलेला आहे। खरं तर या पक्ष आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन याचा विचार करणं गरजेचं आहे। मतदानाचा हक्क आणि त्याच्यासोबत जोडलेल्या भावना महत्वाच्या आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। मात्र भारतातील कोणत्याही यंत्रणा ज्या 34 लाख लोकांनी ऐन मुवमेंटला निवडणुकीच्या अगोदर अपील केलं होतं त्याच्यापैकी फक्त 2000 लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यात आलेला आहे। त्याच्या पलीकडे भाजपचे असो किंवा ते वोटर तृणमूल काँग्रेसचे असो हा भाग याच्यामधला महत्वाचा नाहीये। मात्र अनेक लोकांनी ज्यांनी अपील केलं होतं त्या अपील करणाऱ्या लोकांना त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही किंवा त्यांचं अपील फेटाळण्यात आलेलं नाहीये, कारण त्या सर्व लोकांना 34 लाख लोकांची रिव्हिजन करण्यासाठी तितकंच संख्याबळ अधिकाऱ्यांचं आपल्याकडे होतं का? निवडणूक आयोगाकडे स्वतःचे असे अधिकारी किंवा स्वतःचं असं संख्याबळ नाहीये किंवा स्वतःचे असे अधिकारी नाहीयेत की जे पूर्ण यंत्रणा राबवतात। वेगवेगळ्या यंत्रणा सरकारी असतात, त्या निवडणुकांच्या काळामध्ये काम करतात आणि पुन्हा एकदा त्यांच्या कार्यक्रम जो असतो त्यांच्यावरती काम करायला जातात। त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी असतात, शाळेचे शिक्षक असतात, अशाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ही कामं दिली जातात। त्यामुळं म्हातारी मेल्याचं दुःख नाही, मात्र काळ सोकवता कामा नये। ते भाजपचे असो किंवा ममता बॅनर्जीचे असो, जे लोक यामधून निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाद झालेले आहेत त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून देणं हे देखील एसआयआर ही जी प्रक्रिया आहे त्याचं काम आहे। आता हे जे 34 लाख लोक होते ज्यांनी अपील केलं होतं जे चुकीचं असेल तर सरकारने त्याच्यावरती कारवाई देखील करणं गरजेचं आहे की या पद्धतीचे लोक भारतामध्ये घुसलेले आहेत। मात्र एकूणच हा एसआयआर या निमित्तानं महत्त्वाचा ठरला आणि आता महाराष्ट्रातही ही प्रक्रिया होऊ घातलेली आहे शिवाजी। त्यामुळे आपण बघूयात आता यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे, कशा प्रकारे या प्रक्रियेला राबवलं जाते महाराष्ट्रात सुद्धा। धन्यवाद शिवाजी।